मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे आहेत की ते NMS ची तयारी करतात, पण त्यांना NMS एक्झाम पॅटर्न कसा असतो हे माहीत नाही. जर तुम्हाला NMS एक्झाम पॅटर्न माहीत नसेल तर 100% मी सांगू शकतो तुम्ही परीक्षामध्ये फेल आहात. जर तुम्हाला NMS एक्झाम पॅटर्न माहीत असेल तर तुम्ही चांगले गुण घेऊन परीक्षेमध्ये पास होऊ शकता. आज आपण त्याच एक्झाम पॅटर्न बद्दल किंवा NMS पेपर कसा असतो, किती मार्काचा असतो, पास होण्यासाठी काय स्ट्रॅटेजी लागते, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ फक्त 5 मिनिटाचा आहे बाळांनो. 5 मिनिटाचा वेळ काढून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग आपण बघूया मेन मुद्दा तुमचा की बाबा आपल्याला परीक्षेमध्ये किती पेपर असतात. बाळांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर असतात. परीक्षेमध्ये तुम्हाला NMS परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. पहिला पेपर आहे मॅट वर, त्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो. दुसरा पेपर आहे बाळांनो SAT, त्याला आपण क्वालिस्टिक ॲबिलिटी टेस्ट म्हणतो. म्हणजे थोडक्यात मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी आणि SAT म्हणजे स्कॉलिस्टिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी. असे तुम्हाला 2 पेपर असतात बाळांनो. पहिला पेपर आहे बाळांनो तुम्हाला बुद्धिमत्तावर, त्याला आपण मॅट असे म्हणतो. बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला अक्षर मालिका, विसंगत पद ओळखणे, कोडिंग, डिकोडिंग, आकृती मोजणे, इंग्रजी वर्णमाला अशा बौद्धिक क्षमता चाचणीवर अशा बुद्धिमत्ताच्या अशा प्रश्न धड्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे आहे बाळांनो आपला 60 विषय. त्याच्या अगोदर मला सांगायला आवडेल की तुमचा पहिला पेपर 90 गुणाचा आहे आणि 90 मिनिटाचा आहे. 90 गुण आणि 90च मिनिटे. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रश्न किती असतात, क्वेश्चन आपण त्याला म्हणतो, क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 90च असतात. क्वेश्चन सुद्धा किती असतात, 90. म्हणजे 90 गुण, 90 मिनिटे वेळ आणि 90च प्रश्न असतात. बघा, पुढला पेपर आहे बाळांनो आपला शालेय क्षमता चाचणीवर, त्याला आपण SAT म्हणतो. त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात, गणित, विज्ञान, समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे विषय असतात. या 5 विषयाचा तुम्हाला SAT मध्ये पेपर असतो, पेपर नंबर 2. तो सुद्धा बाळांनो तुम्हाला एकूण 90 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 90 मिनिटेच वेळ आहे आणि क्वेश्चन किती असतात, प्रश्न तर 90च प्रश्न असतात. बरोबर आहे का? म्हणजे एकूण पेपर तुमचे दोन्ही मिळून पेपर होतात 180. जर तुम्हाला पेपर क्रॅक करायचा असेल, NMS परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला दोन्ही पेपरचं बॅलन्स करावं लागेल, तेव्हा तुम्ही पेपर पास होऊ शकतात, मेरिटमध्ये येऊ शकतात. एक पेपरमध्ये चांगले मार्क आणि दुसऱ्यामध्ये कमी, असं चालणार नाही. दोन्ही पेपर बॅलन्स करूनच तुम्हाला पुढे निघावं लागतील, जेणेकरून तुमचे गुणही वाढतील आणि 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळवण्याची संभावना कुठेतरी जास्त होईल तुमची. बघा, आता तुम्हाला वेळ किती, 90 मिनिटाचा, म्हणजे टाइम तुम्हाला 3 तास आहे पूर्ण. त्याच्यामध्ये पहिला पेपर झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 तासचा ब्रेक असतो. दर पेपर 90 मिनिटाचा आहे. 90 मिनिटाचाच ब्रेक देतात आणि 90 मिनिटाच्या ब्रेकच्या नंतर तुम्हाला 90 मिनिटाचाच दुसरा पेपर दिला जातो. सकाळ ते जवळजवळ 4 वाजेपर्यंत तुमची परीक्षा चालते. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी दिवस मावळताच्या 4 वाजेपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे, अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी कशी करायची, अभ्यास कसा करायचा, कोणते टॉपिक किती मार्काला येतात हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ती माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. अजून तुम्हाला कोणते क्वेश्चन आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी त्याची माहिती तुमच्यापर्यंत 100% देण्याचा प्रयत्न करीन. सगळ्यांना ऑल द बेस्ट. अभ्यास चांगला करा. या माहितीचा भरपूर फायदा घ्या. तुम्हाला पेपर कसा असतो मी सांगितलेला आहे, तर त्या पद्धतीनं पेपरची तयारी करा. तुम्ही 100% यशस्वी होता. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.